कागल तालुक्यातील सिद्धनेरली ग्रामपंचायत कार्यालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। ग्रामपंचायतीच्या दप्तरात काळ्या बाहुलीला माजी पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावांची चिठ्ठी गुंडाळून ठेवण्यात आल्याचं समोर आलंय। या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे। सिद्धनेरली ग्रामपंचायत कार्यालयात 14 मे रोजी कपाट दुरुस्त करण्यासाठी त्यातील दप्तर बाहेर काढून ठेवलं होतं। यावेळी हे काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या निदर्शनाला धक्कादायक प्रकार आला। ग्रामपंचायतीच्या दप्तरात काळ्या बाहुलीला एक चिठ्ठी गुंडाळून ठेवल्याचं आढळलं। या चिठ्ठीत सन 2015 ते 2020 या कालावधीत कार्यरत असलेल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं असल्याचं समोर आलंय। या घटनेची माहिती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना देण्यात आली। त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली। बैठकीत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी कागल पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक सुप्रिया भिसे यांना निवेदन दिलं। गावात यापूर्वीही जादू टोण आणि भानामथी सारख्या घटना होत असल्याचं सांगण्यात आलं असून या नव्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी सरपंच दत्ता पाटील, माजी सरपंच YV पाटील, सुरेखा पाटील, नीता पाटील, शाहूचे संचालक सुनील मगदूम, माजी सभापती पूनम मगदूम, कृष्णात मेटील, मनोहर लोहार, दादासो पाटील, सविता घराळ, पुष्पलता मगदूम यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।